ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आजच अमित शहा यांना भेटणार। शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये नुकसानीसंदर्भात पत्र देणार, केंद्राकडून मदत मागणार, अजित पवार यांची माहिती। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू। बळीराजा अधिक मजबूतीनं पुन्हा उभा राहील, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरे यांचं आश्वासन। पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार, पंचांग पाहणार आहेत का? शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, हेक्टरी 50,000ची मदत करा, उद्धव ठाकरे यांची मागणी। पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला। धाराशिवमध्ये पाहणीवेळी ओमराजे तलाठ्यांवर भडकले, खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यानंतर 3 वर्ष मोबदला नाही असं शेतकऱ्यांना सांगितल्यामुळे ते संतापले, जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून वॉर्निंग देण्याचेही आदेश। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थांवर भडकले, गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहिणीसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवार यांचा संताप। अजित पवार यांचं लाडकी बहिणीवरील वक्तव्य म्हणजे मस्ती, उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। 1,500 लाडक्या बहिणींची घरं कशी चालणार, ठाकरेंचा सवाल। ग्रामीण भागामधील तशी बोलीभाषा, पण आम्ही कुठे काटकसर केली का? टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण, तर पैशाचा सोंग करता येत नाही, कालच्या दौऱ्यावेळी अजित पवार यांचं वक्तव्य होतं। अतिवृष्टीमुळे भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही, काटकसर करू पण शेतकऱ्यांसाठी हात आखडता घेणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ, अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? 1 वर्षापूर्वी घोषणा करून सुद्धा कर्जमाफी न झाल्यास सरकारची नियत साफ नाही, बोलून वेळ मारून नेण्याचा सरकारचा इरादा, वडेट्टीवार यांची टीका। प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य, तर अजित पवारांच्या विधानाशी मी असहमत, आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन, पुणे पार्टी प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाकडून प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर। डोंबिवलीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचं प्रकरण, राहुल गांधींचा प्रकाश पगारे यांना फोन, अन्यायाविरुद्ध लढत रहा, घाबरू नका असं म्हणत पगारे यांना धीर दिला। एमपीएससीची 28 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरून मराठवाड्यामधील विद्यार्थ्यांची मागणी, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। भारताची ऐतिहासिक जैप, अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 2000 किलोमीटरची मारक क्षमता, लॉन्चपॅड म्हणून रेल्वेचा वापर, शत्रूचं टेन्शन वाढणार। पंतप्रधान मोदी उद्या बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ, 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 रुपये जमा करणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।